परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून आपण पवित्र आणि उत्कृष्ट असं अष्टावक्र गीता हे ऐकत आहोत। या ज्ञान मार्गावर येण्यासाठी आधी स्वतःला जे बंधन आहे ते बंधन ओळखायला शिकलं पाहिजे। खूप लोकांना बंधन आहे हेच समजत नाहीये। त्याच्यात जर आपण गुंतून राहिलो, बंधन जर समजलंच नाही तर बंधन पासून बाहेर पण आपण नाही येऊ शकत। आणि सगळ्यात भाग्यवान ते आहेत की ज्यांना बंधन कळतं, हे गुरुदेव सांगत आहेत। तसं बंधन हा मूळ स्वभाव असतो आपल्याला, कुणालाही बंधन पसंत नाहीये। बघा, आपण काही दिवस जर डॉक्टरकडे ऍडमिट असेल, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, डॉक्टर मला घरी जाऊ द्या, कधी कधी मला घरी जायचं। कोणत्याही प्राण्याला बंधन हे पसंत नाहीये, तरी सुद्धा अशी शोकांतिका आहे बघा। काही बंधनामध्ये आपण असं अडकून जातोय, जसं संसारामध्ये गुरफटून जातोय की वाटतच नाही, कळतच नाही की हे बंधन आहे। ही सगळ्यात मोठी समस्या आहे। इथं गुरुदेव सांगतायत की आधी स्वतःच्या बंधनाला जर ओळखलं आपण, तर आपण मग याच्यापासून सुटका कशी करायची हा सुद्धा विचार आपल्या मनात येणार, हे सांगतायत। आणि याच्यासाठी सांगतायत की फक्त ज्ञान हेच आपल्याला बंधनापासून मुक्त करू शकतं। तर मग कसं बंधनापासून मुक्त होणार ते इथं सांगतायत की वैराग्य। खूप संतांनी आणि यांनी वैराग्यावर खूप सुंदर असं भाष्य लिहून ठेवलेले। पण पतंजली योग सूत्रामध्ये सुद्धा पाहिलं, अष्टावक्रामध्ये पण सुद्धा हेच सांगत आहेत की जीवनात वैराग्य ही खूप जरुरी आहे। आता जरुरी आहे, पण आपल्याला कसं मिळवायचंय तर इथं जनक राजा म्हणतायत, अष्टावक्रजींना विचारतायत की आता महत्व तर समजलेलं आहे वैराग्याचं, पण हे वैराग्य आमच्या जीवनात कसं काय उतरणार हे विचारतायत जनक राजा। कुठलेही ज्ञान जर मिळवायचं असेल ना, तर आधी आपलेपणाचा भाव आणि एक विश्वास खूप जरुरी आहे। त्याच्याशिवाय ज्ञान मिळवणं हे अशक्य आहे। त्यामुळे पहिला शब्द जनक राजा म्हणतायत मम प्रभो, मेरे प्रभू। या एका शब्दात एवढा गहरा अर्थ आहे की इथं खूप आत्मीयता आहे। एकदम आपलेपणाच्या भावनेनं विचारतायत। जनक राजा असून सुद्धा त्यांना अशा आदेश देत नाहीत की हा चला मग मला सांगा काय ते, हे नाहीये। हे मम प्रभो, हे प्रभू म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला ईश्वर समजतो ना, सद्गुरू समजतो, तर त्याला आपण संपूर्ण आपलं मानत असतो। आणि म्हणून म्हणतायत की मम प्रभो, हे प्रभू आता मला तुम्ही सांगा की हे वैराग्य मी कसं मिळवणार। आत्मीयता जी आहे, ममता आणि आत्मीयता याच्यामध्ये पण थोडा फरक आहे। तर पूर्ण आत्मीयतेने विचारत आहेत की हे प्रभू मला कसं वैराग्य मिळणार हे मला सांगा तुम्ही। पुढे सांगतायत की गुरुची नितांत गरज आहे। जीवनामध्ये खूप वेळा बघतो आपण, काही प्रश्न आपल्याला पडतात, आपण विचारतो सुद्धा, पण खूप व्यक्ती असं म्हणतात की नाही हो, मला गुरुची आवश्यकता नाहीये। अहो, साधं ते चेंडू फळी खेळतात ना, त्याला क्रिकेट म्हणतात। चेंडू फळी खेळण्यासाठी सुद्धा देश विदेशातले कोच लावावे लागतात। एक बॉल फेकतोय आणि मी कसा मारायचा आहे याच्यासाठी सुद्धा कोच लागतो। प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी कोच आणि मार्गदर्शक याची जरुरी आहे। आणि सबंध 100 वर्षाचं जीवन जगण्यासाठी ज्यांना वाटतं की गुरुची आवश्यकता नाही आहे, त्यांच्यावर आपल्याला खरं तर खीव यायला पाहिजे। जीवनामध्ये गुरुची ही नितांत आवश्यकता आहे। आणि त्यामुळेच जनक राजा सुद्धा अतिशय प्रेमाने म्हणतात की हे मम प्रभो, हे प्रभू तुम्ही मला ज्ञान द्या, हे इथं सांगतात।
मग हे कसं ज्ञान मिळणार, त्याच्यावर एक मोठं शास्त्र लिहिलं गेलेलं आहे आणि त्याचंच नाव आहे न्यायशास्त्र. न्यायशास्त्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. फक्त इंद्रियांनी खरं आणि खोटं याची जाणच नाही होऊ शकत. जसं गुरुदेव उदाहरण देत आहेत, सूर्य उगवत आहे आणि सूर्य डुबत आहे. पण थोडं ज्ञान दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण, ना सूर्य उगवतोय ना सूर्य डुबतोय, सूर्य एका जागी स्थिर आहे. मग दिसतंय का, तो पृथ्वी फिरते. तो गुरुदेव हेच सांगतायत की फक्त इंद्रियांच्या ज्ञानातून आपल्याला हे आगाढ ब्रह्मांड समजणं जवळजवळ अशक्य आहे. आपल्याला इंद्रियांच्या सुद्धा पलीकडे जावं लागलं, त्या ज्ञानावरती जावं लागलं. मग त्याच्यातून समजतं की हा पृथ्वी फिरत आहे, सूर्य स्थिर आहे. त्याला एकच शब्द वापरतायत गुरुदेव की दृष्टिकोन बदलायला पाहिजे. जर का दृष्टिकोन बदलला ना, मग संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान सुद्धा प्राप्त होतं. दृष्टिकोन अशी एक गोष्ट आहे, एकच गोष्ट असते पण आपला बघण्याचा नजरिया वेगळा असतो. एकच गोष्ट पण वेगवेगळी थॉट येतात त्याच्यामध्ये. याला म्हणलेलं आहे दृष्टिकोन. दृष्टी आधी आपली साफ पाहिजे. जैसी दृष्टी वैसी सृष्टी. म्हणून गुरुदेवांनी खूप सुंदर उदाहरण दिले, खूप प्रॅक्टिकल उदाहरण आहे. खूप भक्तांना असं वाटत असतं की गुरुदेव माझ्याकडे बघतच नाहीत, गुरुदेव माझ्यावर नाराज झालेत का. गुरुदेव सांगतायत हे इतकं अवघड काम मी कशाला करू. आपण सुद्धा जीवनात ना खूप वेळा जाणते अजाणतेपणाने असं कुणावर तरी नाराज होणं, हे याच्यामुळे पूर्ण एनर्जी डाऊन होते आपली. तर असं सांगतायत गुरुदेव की दृष्टिकोन साफ आधी झाला, मगच आपण ज्ञान मार्गावरती आणि वैराग्याकडे वाटचाल करू शकतो. दृष्टिकोन बद्दल एक सुंदर कहाणी गुरुदेव सांगतात. एकच परिस्थिती असते, एका सेल्समनला नोकरी लागते आणि शूज तयार करण्याची, चप्पल तयार करण्याची फॅक्टरी असते आणि त्याला एक एरिया देतात सेल्समनला. एक आदिवासी एरिया असतो. आदिवासी एरियामध्ये जा आणि आपले शूज सेल करा. तो सेल्समन जातो, तिथे उतरतो आणि तिथं पाहतो तर आदिवासी लोक माहितीये का चप्पलच घालत नाहीत, बिना चप्पलचं फिरतात ते. आणि तो बघितल्याबरोबर म्हणतो की अरे इथे तर कोणीच चप्पल घालत नाही, मग मी चप्पल विकणार कोणाला. आणि लगेच सांगतो फॅक्टरीला की नाही नाही म्हणे, मला नाही जमणार या एरियात काम करायला, इथं कोणीच चप्पल घालत नाही. मग आर्ट ऑफ लिव्हिंगची साधना केलेला एक साधक असतो, त्या साधकाला तिथं पाठवतात. सेल्समन म्हणून तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर तोच पाहतो की अरे कोणाच्याच पायात चप्पल नाहीये. आणि तो लगेच कंपनीत फोन करून काय म्हणतो, तुम्ही एक ट्रक माल तयार ठेवा, कारण इथं एवढं मोठं मार्केट आहे की इथं कोणाच्याच पायात चप्पल नाहीये, सगळी लोक चप्पल घेणारच आहेत. हा दृष्टिकोन आहे. एकच बाब आहे, पण एका व्यक्तीने निगेटिव्ह थॉट केला आणि एका व्यक्तीने खूप पॉझिटिव्ह. गुरुदेव हेच सांगतायत की हेच ज्ञान आहे. जसंही आपण आपली दृष्टिकोन बदलला, हेच आपलं रुटीन वाटणारं जीवन सुद्धा अप्रतिम वाटायला लागलं.